उद्धव ठाकरेंनी मोदींना काही सवाल विचारलेत। न्यायालयाचा फैसला येण्यापूर्वी मोदी शिवसेनेला नकली कसं म्हणतायत असा सवाल उद्धव ठाकरेंनी केलाय। निवडणूक आयोग हे केंद्र सरकारचा नोकर आहे असंही उद्धव ठाकरे म्हणाले। तर संपूर्ण यंत्रणा नासवून टाकली असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केला। सामनाच्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंनी रोखठोक वक्तव्य केल्याचं पाहायला मिळालंय। पक्ष कुणाचा यावर सर्वोच्च न्यायालयाचा फैसला येण्यापूर्वीच पंतप्रधान मोदी शिवसेनेला नकली शिवसेना कसं काय म्हणतायत असा सवाल त्यांनी केला आहे। याचा अर्थ निवडणूक आयोग हे केंद्र सरकारचे नोकर आहे, ही संपूर्ण यंत्रणा नासवून टाकलेली आहे आणि अप्रत्यक्षपणे न्याय व्यवस्थेवर सुद्धा दबाव टाकला जात असावा अशी शंका उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली आहे। तर उद्धव ठाकरेंनी सामनाला दिलेल्या मुलाखतीमध्ये हे वक्तव्य केलं। सर्वोच्च न्यायालयाचा निकाल बाकी असताना पंतप्रधान आपल्या शिवसेनेला म्हणजे माझ्या शिवसेनेला, जी शिवसेना बाळासाहेबांनी स्थापन केली, जिचं नाव माझ्या आजोबांनी ठेवलं, तिला नकली सेना म्हणतात। याचा अर्थ उघड आहे की निवडणूक आयोग हा त्यांचा नोकर आहे। लवादाने सुद्धा ते म्हणतील तसंच काम केलेलं आहे। आता सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा आम्हाला हे चिन्ह किंवा नाव देऊ नये असा अप्रत्यक्ष दबाव हे आपले प्रधानमंत्री सर्वोच्च न्यायालयावरती आणतात की काय असा प्रश्न पडलेला आहे। म्हणजे संपूर्ण यंत्रणेवर दबाव आहे, नासून टाकले, दहशत आहे। होय। तर उद्धव ठाकरेंच्या या मुलाखतीवर बावनकुळेंनी हल्लाबोल केला आहे। मुलाखत म्हणजे काळू बाळूचा तमाशाच असं बावनकुळे म्हणाले। तर बावनकुळेंनी ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलंय बघूयात। उद्धव ठाकरेंची ही मुलाखत आज प्रसारित झाली आणि त्यानंतर बावनकुळेंनी हा निशाणा साधल्याचं पाहायला मिळतंय। एकीकडे पंतप्रधान मोदीजी देशभरातील अनेक माध्यमांच्या संपादकांना मुलाखती देत असताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे ट्विट केलेलं आहे। जेव्हा सामनाला मुलाखत दिली उद्धव ठाकरेंनी, त्यावरून बावनकुळे यांनी हे ट्विट केलंय। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते यांनी आपलेच कर्मचारी असलेल्या संजय राऊतांना मुलाखत दिली असंही पुढे बावनकुळे लिहित आहेत। ही मुलाखत म्हणजे काळू बाळूचा तमाशाच। उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी आमच्या प्रश्नांची उत्तर द्यावी असं बावनकुळे म्हणाले। भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी हे प्रश्न उपस्थित केले आहेत। तर सत्तेवर आल्यास हिंदूंची संपत्ती मुस्लिमांना वाटण्याचा काँग्रेसचा मनसुबा आहे, त्यावर तुम्ही मूग गिळून गप्प का बसलात असा सवाल त्यांनी केलाय। राहुल गांधी आणि काँग्रेसचे चेले चपाटे सातत्यानं स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करतात, त्यावर तुम्ही गप्प का आहात असा सवाल बावनकुळेंनी केला। तर बावनकुळेंच्या या ट्विटवरून संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिलेली आहे, बघूयात। फार गाजला होता काळू बाळूचा तमाशा, संस्कृती आहे की तुम्ही तमाशाचा अपमान करताय। काळू बाळूचा तमाशा या महाराष्ट्रातली एक सांस्कृतिक ताकद होती। त्यांनी या महाराष्ट्रामध्ये काळू बाळूंनी एकत्र येऊन फार मोठं जागृती आणि सामाजिक सुधारणा केली होती। लोकांना जागा केलं होतं। आंधळं दळतंय शाहीर साबळ्यांचं आणि काळू बाळू यांचा तमाशा। आज हे बावनकुळे वगैरे लोक आहेत, त्यांचा महाराष्ट्राच्या संस्कृतीशी काही संबंधच राहिलेला नाही, म्हणून त्यांना काळू बाळू कोण हे माहीत नाहीत। अभ्यास करा म्हणावं आणि मग बोला। हा तमाशा जरी असला बरं का, तरी या तमाशात जी डफावर थाप पडली आहे ती तुमच्या कानाखाली पडली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।